विज्ञान तंत्रज्ञानाचं केंद्र पुणे, शैक्षणिक संस्थांचं माहेर पुणे. आता हेच पुणे राजकारणात देखील वरकडी ठरत आहे. राजकीय क्षेत्रात आता पुण्याचं पारडं चांगलं तगडं झालंय. आमदार, खासदार, मंत्री, लोकसभा म्हणू नका की विधान परिषद, जिकडे तिकडे पुण्याचंच पारडं जड आहे. 21 विधानसभा आणि 4 लोकसभेच्या जागा पुणे जिल्ह्याला असून आमदार आहेत 25 आणि खासदार एकूण 7. पुण्याच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येनं संसदीय पदं एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. ही पदं नक्की कोणती आणि या पदांवर आहेत तरी कोण, हेच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. पुणे जिल्हा एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आणि 4 लोकसभेच्या जागा. पण सध्या पुणे जिल्ह्यात आमदार आहेत 25 आणि खासदार आहेत 7. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्रीपद, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि महत्वाचं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती पद ही तब्बल 3 महत्वाची पदं पुणे जिल्ह्यात आहेत. आणि म्हणूनच सध्या राजकीय क्षेत्रात पुणे जिल्ह्याचं वजन वाढले. पुणे जिल्ह्यातून विधानसभेवर 21 आमदार निवडून जातात. त्यात सध्या डॉक्टर नीलम गोरे आणि पिंपरी चिंचवडच्या उमा खापरे या दोघी विधान परिषदेवर आहेत. भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार अमित गोडखे आणि योगेश टिळेकर यांची देखील आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. म्हणजेच आमदार झाले एकूण 25. पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ, शिरूर आणि पुणे या 4 लोकसभा मतदारसंघातून 4 खासदार लोकसभेवर निवडून जातात. पण सध्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच डॉक्टर मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर निवड झाली. त्याचबरोबर बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेवर पाठवलं. बारामतीचे शरद पवार राज्यसभेवर खासदार आहेतच. म्हणजे पुणे जिल्ह्यातून खासदार झाले एकूण 7. पण याचबरोबर जिल्ह्यातून एवढी संसदीय प्रतिनिधी निवडून जाण्याची ही पहिली वेळ असली तरी देखील पुणे जिल्हा वरचढ ठरतो ते पुणे जिल्ह्यात असणाऱ्या 3 महत्वाच्या पदांमुळे. विधान परिषदेचे उपसभापती हे महत्वाचं समजलं जाणारे पद सध्या डॉक्टर नीलम गोरे यांच्याकडे आहे. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद असलेल्या अजितदादांकडे या पदासोबतच अर्थ खातं देखील आहे. आणि नुकतंच लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेलेले मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक हे खातं सोपवलं गेले. एकूणच काय तर 25 आमदार, 7 खासदार आणि 3 महत्वाची पदं एकट्या पुणे जिल्ह्याच्या पारड्यात आहेत. मग काय, राजकीय वजन तर असणारच ना. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा आझाद मराठी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.